बंदोबस्त होईल. त्याच्या पुढे जाऊन आम्ही जे काही पाहतोय तर काही ठिकाणी ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालाय. काही ठिकाणी जे आहे ते असे उडणारे किडे दिसत आहेत, ते म्हणजे पायरीला किंवा पाकुडी आपण म्हणतो, पानांच्या खालून ते दिसतं, किंवा मोराचे जसे पंख असतात असे दोन पंखासारखे हे भाग दिसतो आणि ते कीटक चाललेला आपल्याला दिसतो. त्याला हात लावला की तो एकदम टचकून उडून जातो. तर हा पायरीलाचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्यापैकी म्हणजे आता आम्ही परळी भागामध्ये बघतोय तिकडेही आहे आणि इकडच्याही भागातल्या शेतकऱ्यांनी काही फोटो पाठवले त्याच्यामध्ये आम्हाला तो दिसतोय. तर ही एक कीड जी आहे ते त्या ठिकाणी दिसायली. आणि त्याच्या पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचे जे आहे ते कांडी किडीचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्यापैकी ऊसामध्ये दिसतोय. तर पायरीला किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं मार्केटमध्ये तुम्ही हमला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, किंवा रॉकेट नावाने जे काही येणारे कीटकनाशक ज्याच्यामध्ये घटक आहे क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिन. तर ह्याचं रिकमेंडेशन 1 एकर क्षेत्रासाठी 600 मिली प्रति एकर याप्रमाणे जे आहे ते 400 लिटर पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित काढून जे आहे ते एसटीपी फवारणी जे आपल्याला फवारायचं आहे. जर तुम्ही ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करणार असाल तर त्या ठिकाणी कमीत कमी 250 ते 300 मिली हे कीटकनाशक जे आहे ते आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून तुमचं एकत्रितरित्या 2 किडीचा बंदोबस्त होणार आहे. एक आहे पांढरी माशी आणि दुसरा जे काही महत्वाचा जो काही विषय आहे हा पायरीला जो आहे तो त्या ठिकाणी नियंत्रित होणार आहे. आता तुम्ही म्हणाल ड्रोन उपलब्धता, तर जसं आपण मागचे 2 वर्ष आपण नॅचरल शुगरच्या माध्यमातून आदरणीय बीबी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून ड्रोन ड्राईव्ह आपण राबवतोय, तसंच यावर्षी सुद्धा साहेबांनी तशा प्रकारची जी आहे ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मागचे 2 वर्ष आमची एवढी दमछाक व्हायची का अक्षरशः 600 रुपये म्हणजे काही मनभाव त्या कंपन्यांचे चालायचे. म्हणजे त्यावेळेस आपण 500च्या रेंजमध्ये आपण त्यावेळेस फवारण्या केल्या आणि कारखान्याचं अनुदान त्या ठिकाणी 150 रुपये देण्यात येत होतं. पण यावर्षी मात्र थेट कंपनी सोबत अशा पद्धतीचा करार झालेला आहे की फक्त 350 रुपये एकर याप्रमाणे अशा पद्धतीच्या काही कंपन्या आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. तर त्याचा सुद्धा तुम्ही निश्चित वापर करा. तुमच्या गट प्रमुखाकडे जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करा आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता. आता फक्त हे किडीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने नाहीये, तर यावर्षी बघा पाणी सगळ्यांकडे मुबलक होतं, भरपूर पाणी होतं, पण तरी सुद्धा ऊसाच्या वाढी झालेल्या नाहीये. तुम्ही जर खोडवा ऊसाचं जर पाहिलं तर अक्षरशः 3-4 कांड्यावर ऊस आहे. लागणीचे ऊस सुद्धा ज्या ठिकाणी गेल्या वर्षी जर परिस्थिती पाहिली तर 20-22 कांड्यावर आमच्याकडे त्याचे अहवाल आहेत. 20-22 कांड्यावर असलेली ऊस यावर्षी 14-16 हायेस्ट 18 कांड्यांपर्यंत आहेत. तर ह्याचा प्रमुख कारण जे काही आहे तर त्याचं प्रमुख कारण असं आहे की या वर्षी जे काही मागचे पारंपरिक जे काही म्हणजे मागचे जे काही वर्ष आपण पाहिले ते जे काही सरासरी तापमान जे काही मागचं होतं त्याच्यापेक्षा या वर्षी 2 डिग्री सेल्सिअस जे आहे ते तापमान वाढ झालेली आहे. आणि हे